नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नवी मुंबई विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय। इंडिगो कंपनीचं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलंय। त्यानंतर विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करेल असं स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि हे विमान या विमानतळावर लँड करताच त्याला पाण्याची सलामी देखील देण्यात आली। इंडिगोचं विमान आहे हे यशस्वी लँड करण्यात आलेलं आहे। विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली आणि पुढच्या वर्षी विमान सेवा सुरू होईल असा विश्वास देखील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। तर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षीच 9 कोटी प्रवासी वाहतूक होऊ शकते असे देखील सांगण्यात आलेलं आहे आणि मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प आता लोकांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असणार आहे। कारण नवी मुंबईमधून आता विमान सेवा वाहतूक सुरू होणार आहे। कारण येत्या वर्षामध्ये म्हणजे 2025 मार्च पर्यंत या विमानतळाचं संपूर्ण काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। या विमानतळावर अनेक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। वाहनांच्या पार्किंगसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 5,500 क्षमतेचं कार पार्किंग देखील या विमानतळावर असणार आहे आणि हे विमानतळ जवळपास 11.4 किलोमीटर परिसरात उभं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी 2 धावपट्ट्या असणार आहेत। 2025च्या एप्रिलपर्यंत पहिली धावपट्टी सुरू होण्याची शक्यता आहे। तर 2025च्या मार्चपर्यंत हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर नवी मुंबईतली ही दृश्य आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही वेळापूर्वीच पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालं आणि हे विमान इथं लँड करताच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळालं। विमान या धावपट्टीवर लँड करताच त्याला पाण्याची सलामी देण्यात आली आणि तसंच कर्मचाऱ्यांनी सर्व कामगारांनी टाळ्या वाजवत या विमानाचं स्वागत देखील केलंय। तर नवी मुंबईमध्ये हे विमानतळ कधी सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती आणि या विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि या कार्यकर्त्यांचा उत्साह आपण काही वेळापूर्वी पाहिलेलाच होता। ज्यावेळेस हे विमान या ठिकाणी लँड झालं त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील केला। काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर वायुदलाचं C-295 आणि सुखोई 30 या विमानाचं यशस्वी लँडिंग देखील करण्यात आलेलं होतं आणि या लँडिंग नंतर आज या विमानतळावर या धावपट्टीवर पहिलं व्यावसायिक विमान लँड झालेलं आहे। इंडिगोचं हे विमान आहे आणि या इंडिगोच्या विमानाने यशस्वी लँडिंग केलेलं आहे। हे विमान या धावपट्टीवर येताच त्याला पाण्याची सलामीही देण्यात आली आणि पुढच्या वर्षी ही विमान सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। तर नवी मुंबई विमानतळाचं काम आता वेगाने सुरू आहे। लवकरच पहिली धावपट्टी म्हणजेच 2025च्या एप्रिलमध्ये ही पहिली धावपट्टी सुरू होऊ शकते। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडनं। स्वाती, पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे आणि लवकरच हे विमानतळ जे आहे ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास देखील या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नक्कीच पहिलं जे व्यावसायिक विमान आहे ते लँडिंग झालेलं आहे यशस्वीरित्या। त्यामुळे लवकरच म्हणजे 70 दिवसानंतर या जी चाचणी आज झालेली आहे त्याचं सर्टिफिकेट भेटणार आहे आणि त्यानंतर हे विमानतळ सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 17 एप्रिल 2025ला इथून कार्गो तसंच प्रवासी विमान सेवा आहे जी डोमेस्टिक ती सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी जे तयारी सुरू आहे, जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे। आज जे लँडिंग झालेली आहे त्याची टेस्टिंग झालेली आहे। त्या टेस्टिंगमुळे जी प्रवासी वाहतूक आहे किंवा कार्गो जी वाहतूक आहे, व्यावसायिक जी वाहतूक आहे त्यासाठी हिरवा कंदील मिळणार आहे आणि त्या हिरवा कंदील मिळाल्यानंतर एप्रिलपासून ही वाहतूक सुरू जाईल। डोमेस्टिक
आर्थिक वाहतूक ही सुरू केल्यामुळे देखील खूप मोठा परिणाम हा व्यापारावर होणार आहे, कारण जवळच उरणमध्ये जैनपेटी पोर्ट आहे आणि या जैनपेटी पोर्टमधून जे जलवाहतुकीने जो माल येणार आहे तो कार्गो म्हणजे विमानातर्फे देखील तात्काळ दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणाची आर्थिक उलाढाल या एअरपोर्टमुळे सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक देखील सुरू होणार आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की प्रवासी वाहतुकीमुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ही सुरू होणार आहे. परंतु कार्गो सुरू झाल्यामुळे देशाच्या आर्थिक याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक वाढ झालेली दिसून येणार आहे. नक्कीच स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.